नमस्कार मित्रांनो, महामराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ करणार आहोत. आपण बहुरूपी बघत असतो. ते बहुरूपी आपल्याकडे येतात, आपल्याला काहीतरी विनोदी हसवतात. तुमच्यावर काही गुन्हा झालाय, तुम्हाला जेल करायची, मी इथून आलो तिथून आलो, असं वेगळ्या प्रकारचे विनोद करून हसवतात. मात्र या बहुरूपींचं त्यांचं वैयक्तिक जीवन काय असतं याचा आपण कधीच विचार करत नाही. आणि आपल्याकडे ते एक 10-5 रुपये, कोणी 50 रुपये असे पैसे मागतात. आपण तेवढाच त्यांचा विचार करतो की बाई पैसे मागतात म्हणजे काही भीक मागतात का, तसा नाही. तर त्यांचा शिवकालीन असा एक इतिहास आहे, तो सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ते काही पैशासाठी म्हणून येतात अशातला कोणताही भाग नसतो. तर आपण सगळं या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर तुमचं नाव सांगा सुरुवातीला. माझं नाव अरुण भाऊराव चव्हाण. माझं गाव भूम, तालुका, जिल्हा धाराशिव. मी एक बहुरूपी म्हणजे अनेक रूप धारण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं एक आमचं गुप्तहेर खातं आहे. लोकजागृत कला आमची वकील, डॉक्टर, पोलीस ह्या रूपात आम्ही कुठल्याही रूपात घेऊन लोकांचं मनोरंजन करतो, हसवतो, खेळवतो. ह्याच्यावरच आमचं जीवन चालतंय. पहिल्या काळात पहिलं चालत होतं, पण आता राहिलं नाही. इंटरनेट, मोबाईल, टीव्हीमुळे लोक पावत चालले कला. मग त्याच्यामधून पण तुम्हाला एक सादर कला करून दाखवतो. मग चला काकू चला लग्नाला, चला कुत्रे काकाला घ्या पोरं कामाला, बांधा लोगो लोगो पाळायचं, चिखलात लोळायचं, चिखल डोळ्यात घालायचं, मळ्यात बामणाच्या बसायचं, कुठं गेली पारी, नवऱ्याला मारी, शेंबूड पोसायचं, जेवायला बसायचं. जेवायला कमी नाही, खायला कमी नाही, थोका लावून चपात्या, मिठाचे लाडू, बेनकाची वडील, शंभराच्या कमी केली. काही कमी नाही यंदा जेवायला. या नगरला लग्न आहे, जेवायला औरंगाबादला आणि पैठणला पाणी प्यायलाय. हात बांधून जेवायचं, पाय बांधून घरला यायचं, भीतीला तोंड पोसायचं, चाळणीनं पाणी प्यायचं. आता तुम्ही दुकानदार साहेब, तुम्ही पण आता काय करा, थोडं दुकान तुमचं पण पुढे घ्या दुकान, कारण की अतिक्रमात ही दुकान बसत नाही. चुकून गिरायक पुढे चाललेत, धडकून गिरायक मध्ये यायला पाहिजे. एक 40 फूट आणखीन पुढे घ्या. आणि रोखवाले गिरायक तुम्ही बाहेर उभा करा, कारण उदारवारी गिरायक मध्ये घ्या. सरकार घाट्यात, कंपनी तोट्यात आणि शेतकऱ्यांना पाहिजेत. कारण मला बी काय कमी नाही. 40 एकर मी आपण पत्र ऊस लावला होता, चुलीमध्ये पाईपलाईन, हवादात बोरारी, रस्त्यावर भैमुख लावला. 40 एकरामध्ये साखरेची झाडं लावलीत, पण हात लावायची ताकद नाही. चला बहुरूपी कलावंत तुम्ही, आम्ही येतात, तुम्ही सहकार्य करतात, त्याच्यावर आमची पोट कला चालते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, या अशा प्रकारचे यांच्या कला असतात. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजापासून चालत आलेली परंपरा आहे, हे बहिर्जी नायकापासून. तर मला सुद्धा ती आजच कळालेली की त्या काळापासून ही कला आहे. मलाही वाटत होतं यांच्याबद्दल एक नवल होतं, किंवा हे लोक एवढ्या बाहेरून येतात, लांबून येतात, यांचं जीवन कसं असतं, काय असतं, तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. काय आम्ही जाग घरोघरी फिरतात, बायांना त्यांना हसवतात. दुकानात गेलो दुकानात लोकांना हसवतात. अधिकारी लोकांना गेलो तर अधिकारी लोकांना हसवतात. आणि ते देतात 10, 5 रुपये, 2 रुपये, 100 रुपये. ह्याच्यावर आमचे लोक ह्याच्यावर आमची पोटकला भागते. आणि इतर वारी पहिल्या काळामध्ये चालत होतं, पण आता सध्या चालत नाही. कारण कधीतरी फिरतो, कधीतरी वर्षातून एकदा येतो. इतर वारी आम्ही गावाकडे मोजरे वगैरे करतो. त्याच्यावरच आमची कला चालते आणि त्याच्यावरच आमचं जीवन जगते. आणि हे सगळं विशेष म्हणजे घरदार सोडून फिरावं लागतं यासाठी. बरं, गेल्याच्या नंतर कुठं काय भेटन, कोण काय देईल याची काही शाश्वती नसते. म्हणजे जीवनाला असा पक्का असा कोणता आधार नाही. जसं आपल्याला एखाद्याला नोकरी असते, आपल्याला जमीन असते, जायदाद असते, आपले कष्ट म्हणजे आपण जे काम करतो हे आपलं फिक्स असतं. पण यांचं तसं काहीच नाही. हे गाव फिरतात आणि कुटुंब घरी असतं विशेष. मात्र यामध्ये मी त्यांना अगोदर काही प्रश्न विचारले की हे तुम्हाला असं बदलावं असं वाटत नाही का, तर त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे थोडक्यात आहे. हो, आम्हाला पण वाटतं बदलावा. चालतंय. आता काही दिवसात आता राहिले नाही कलाकार. आता इतर आम्ही गावाकडे पण मजुरी करतो. आमचे लेकरं मुलं शाळेत जातात. आता ते पहिला काळ गेला, आताचा काळ राहिला नाही. कारण लोक आमच्यावर सुद्धा शक घेतात की बाबा तुम्ही असं चोऱ्या करताय किंवा इतर गोष्टी बघतात तुम्ही. कारण त्या लोकांच्या आम्हाला सेवा पण खावं लागते. बोलावलं ते बोललो, लोक बोलतात पण आम्हाला हाणतात पण. काही लोकांना काही समजत नसल्यावर काही रागात असतील लोक, आम्हाला बोलतात चालतात. त्याच्यातून पण आम्ही लोकांना हसून खेळून मनोरंजन करून आम्ही त्याच्यावरच आमची कला चालते. तर मित्रांनो, ही एक जुन्या काळापासून आलेली कला आहे. आता आज जरी आपण AI च्या युगात वागत असलो, तंत्रज्ञान आहे, कम्प्युटर आहे, मोबाईल आहे, सगळ्या गोष्टी आल्या, पण तुम्हाला एक अनुभव सांगतो. आपण सर्वांनी कोरोना अनुभवला. आता एवढं मेडिकलचं संशोधन झालंय, गोळ्या औषध हे, पण कोरोना काळामध्ये आपल्याला आयुर्वेदिकचं ध्यान झालं का नाही.
आणि तेव्हापासून आयुर्वेदिकचा जसा प्रचार वाढलेला आहे, म्हणजे आज लोक या मेडिकलवरल्या गोळ्यापेक्षा आयुर्वेदाला जसं महत्त्व द्यायलेत कोरोना काळापासून, तसं हे आपले छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून चालत आलेली माणसं आहेत. आणि मला वाटतं हे जर असे आपल्याकडे आले, आपल्याला हसवलं, बोलले, चालले, तर आपण त्यांचा एक सन्मान राखला पाहिजे. आपल्याला जी मदत देता येईल ती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र त्यांनी जशा काही गोष्टी सांगितल्या की आमच्यावर संशय घेतात, आम्हाला बोलतात, काहीतरी चोरी करायला आले का असं तसं, तर तसं कोणताही त्यांचा अपमान न करता, कारण चोरी करणारा डायरेक्ट तुमच्या दारावर दिवसा ढवळ्या येत नसतो, तो रात्री येतो आणि ते तुम्हाला कळत नाही, हे उघड आणि स्पष्ट येतात. आणि विशेष महत्वाचं, जर तुम्ही यांच्याकडे तुम्हाला तसं वाटलं काय तर यांच्याकडे सगळे पुरावे सोबत असतात. मग ते आधार कार्ड असेल, त्यांचं जे काही ओळखीचा पुरावा असेल तो, आणि प्रमाणपत्र असतं विशेष, यांची नोंद असते. असं काही नाही. त्यामुळं प्रत्येकानं अशा माणसांची एक वेगळ्या प्रकारची इज्जत सुद्धा केली पाहिजे. त्यांना सुद्धा एक जीवन आहे, त्यांच्याबद्दल आपण हसू नये, तर त्यांच्या बोलण्याची जी कला आहे त्यावर हसलं पाहिजे असं मला वाटतंय. तर तुम्हाला याबद्दल आणखी काही वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.